पुढची एक मोठी बातमी पाहूयात। अभिनेत्री शिल्पा शेट्टीची जवळपास 4.5 तास चौकशी करण्यात आली आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून शिल्पा शेट्टीची ही कसून अशी चौकशी करण्यात आली आहे। 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये शिल्पा शेट्टीची ही चौकशी झालेली आहे। तर आर्थिक गुन्हे शाखेकडून शिल्पा शेट्टीची कसून अशी चौकशी करण्यात आलेली आहे। जवळपास 4.5 तास तिची चौकशी झाली आहे। आणि आज संदर्भातले अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी सूरज ओझा यांच्याकडून। सूरज, हे नेमकं प्रकरण काय आहे? कारण शिल्पा शेट्टीची जवळपास 4 तास चौकशी झाली आहे। नक्की हा एक प्रकरण आहे ज्याच्यात एका व्यापारीने असा दावा केलाय की त्यांनी 60 कोटी रुपये गुंतवणूक केली होती एका कंपनीमध्ये। बेस्ट डील टीव्ही नावाची ही कंपनी होती। ज्यानंतर त्यांनी असा आरोप लावला की शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांनी मिळून त्याचा स्वतःसाठी वापर केला आणि त्याचे पैसे बुडवले, असे बरेच आरोप त्यांनी लावलेले आहे। आणि 60 कोटीचा हा चिटिंगचा प्रकरण आहे ज्याच्यात दोघांना आरोपी केलेला आहे। याच प्रकरणी राज कुंद्राचा हे देखील स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलेला आहे आणि ह्याच्यात आता शिल्पा शेट्टीचंही स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आला। यात महत्वाचं म्हणजे तो 60 कोटी रुपये कुठे कुठे खर्च झाले, तो कॅश फ्लो काय आहे याचा तपास सध्या ईओडब्ल्यू करत आहे। शिल्पा शेट्टीने बऱ्याच माहिती ईओडब्ल्यूला दिलेली आहे, काही डॉक्युमेंट्सही देखील दिलेली आहे। सध्या ईओडब्ल्यू त्या डॉक्युमेंट्सला व्हेरीफाय करण्याचं काम करत आहे। जी अगदी धन्यवाद सूरज या संपूर्ण माहितीसाठी। तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही चौकशी करण्यात आलेली आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून जवळपास 4 तास अशी चौकशी करण्यात आलेली आहे। 60 कोटींच्या फसवणुकीचं हे संपूर्ण प्रकरण आहे आणि याच संदर्भामध्ये ही चौकशी झाली आहे।